हिंदी सक्तीच्या विरोधामध्ये दोन्ही ठाकरे बंधूंचा एकत्र एकच मोर्चा। सकाळी 10 वाजताची वेळ सोयीची नाही, त्यामुळे दोन्ही पक्ष मिळून वेळ आणि ठिकाणाबाबत चर्चा करू, संजय राऊतांची माहिती। मराठी भाषेसाठी 2 मोर्चे निघणं योग्य दिसत नाही। राज ठाकरेंनी आपल्याशी फोनवर चर्चा केल्याची संजय राऊतांची माहिती। एकच मोर्चा काढण्यावर दोन्ही भावांचं एकमत। संयुक्त महाराष्ट्र चळवळ 2.0 ची आठवण करून देणारा हा मोर्चा असेल। मनसेच्या संदीप देशपांडे यांची प्रतिक्रिया। राज यांनी आंदोलनाच्या संदर्भात स्वतः पुढाकार घेतल्याचा दावा। कुणीही सांगतो म्हणून मोर्चामध्ये सहभागी होता येणार नाही। राज ठाकरेंच्या आवाहनाला शरद पवारांचं उत्तर। मुंबईला गेल्यावरती दोन्ही ठाकरेंची भूमिका ऐकून घेणार असल्याचं पवारांचं स्पष्टीकरण। हिंदी मराठी भाषेचा वाद निवळणार, मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मोदींमुळेच हा संदेश भाजप तळागाळामध्ये पोहोचवणार। कोर कमिटीच्या बैठकीमध्ये रणनीती ठरली। विदर्भात अनेक भागांमध्ये पूरस्थिती। वाशिम, वर्धा, अकोला, यवतमाळ आणि बुलढाणा जिल्ह्यांना पावसानं झोडपलं। वर्धा आणि यवतमाळमध्ये वीज पडून 3 जणांचा मृत्यू। बारामतीच्या काटेवाडीमध्ये तुकोबांच्या पालखीचं मेंढ्यांचं गोल रिंगण। सध्या सणसरमध्ये मुक्काम, तर माऊलींच्या पालखीचं दुपारी 2 वाजता चांदोबाच्या लिंबमध्ये उभं रिंगण। आजपासून ओडिशामधल्या पुरीमध्ये जगन्नाथ रथयात्रा। 200 टनांपेक्षा अधिक वजनाचे 45 फूट उंच रथ तयार। जगभरामधून असंख्य भाविक दाखल। अहमदाबादमध्ये रथयात्रेच्या दरम्यान 3 हत्ती झाले अनियंत्रित। डीजेच्या दणदणाटामुळे हत्ती घुसले आजूबाजूच्या गल्लीत। 3 जण गंभीर जखमी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।